तर सी सगळ्यात फिल्टरमध्ये इनपुट आपण पाहिले की रेक्टिफायरचं आउटपुट आपल्याला काढायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय काय ड्रॉ करायचं आहे, आर एल ग्लासला त्याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेणार प्युअर डी सी. मग फिल्टर्ड आउटपुट म्हणून तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता जो कॉम्पोनंट काढायचा आपल्याला हे सेम असणार आहे सगळ्या फिल्टरमध्ये. ही फिगर आपली कॉमन आहे, इतकं आपल्याला सगळ्याच टाईप्समध्ये काढायचं आहे. मग फरक कुठे करायचं आहे, कॉम्पोनंटनुसार. कधीही सी जोडत असताना कॅपॅसिटर कसं जोडायचं आपण पाहिलेलं आहे. कनेक्ट कॅपॅसिटर ऑलवेज पॅरलल और शंट. इंडक्टर ऑलवेज कनेक्ट इन सिरीज विथ आरएल. इंडक्टर कधी तुम्हाला सिरीज म्हणजे आडवा जोडायचं आहे, कॅपॅसिटर पॅरलल म्हणजे तुम्हाला आरएलशी उभा जोडायचं. हे लक्षात आलं की फिगर आपल्याला सोपी जाते. फर्स्ट फिल्टर होता आपला कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटर जोडायचं तुम्हाला पॅरलल. हा झाला कॅपॅसिटर फिल्टर. ठीक आहे. कॅपॅसिटरचं फंक्शन आहे, काय फंक्शन आहे की तो एसी काय करतो, पास करेल. कॅपॅसिटर पास ओनली एसी आणि ब्लॉक डीसी. तो डीसीला पुढे जाऊ देत नाही, फक्त एसी पुढे पास करतो. आता जेव्हा रेक्टिफायरचं आउटपुट येणार आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस, व्हेन वी अप्लाय रेक्टिफायर आउटपुट अक्रॉस कॅपॅसिटर, कॅपॅसिटर passes only AC and it blocks DC because of their function. आता जर इथं AC DC आलं, रेक्टिफायर आउटपुट contains AC as well as DC, but this AC is bypassed by this capacitor to ground because of capacitor function. AC पास करेल पण पुढे कुठे जाते ते पास होऊन अर्थिंगला निघून जाईल, मागे फक्त DC राहील. हा पॅरलल लावलाय आपण, जे व्होल्टेज इथे असणार आहे तेच इथे असणार आहे. AC ग्राउंडला गेल्यामुळे रिमेनिंग DC आपल्याला बाहेर मिळेल. म्हणजे जे AC आहे ते बायपास होऊन जाईल. ह्या कॅपॅसिटरला बायपास कॅपॅसिटर असं म्हटलं जातं. बायपास म्हणजे काढून टाकणे असं मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण इंडक्टर फिल्टर. कॅपॅसिटर फिल्टरमध्ये आपल्याला दोन पॅराग्राफ दिले आपण. हे फंक्शन दिले आणि त्याच्यानंतर आपण दिलं होतं की तो आउटपुट कसा देतो. आपण रेक्टिफायरचं आउटपुट दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात कसं तो काम करतो हे पण आपण दाखवलेलं होतं. रेक्टिफायरचं आउटपुट वाढायला लागलं की कॅपॅसिटर चार्जिंगला जाईल. कुठंपर्यंत जाईल, अप टू VP. इफ व्होल्टेज इज स्लाइटली लेस देन VP, then कॅपॅसिटर स्टार्ट डिस्चार्जिंग. Again rectifier output increases, it start charging. ठीक आहे. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या स्वरूपात आपल्याला काय मिळतील, वेव्हफॉर्म मिळतील. हा झाला कॅपॅसिटर. इंडक्टर फिल्टर लावायचा आपल्याला सिरीजमध्ये. ठीक आहे. इंडक्टर फिल्टरचं वैशिष्ट्य किंवा आपण काय म्हणू शकतो त्याचं फंक्शन. इंडक्टरचं फंक्शन काय, इट पासेस only DC and block AC, or it produces very low reactance path for DC, very high reactance path for AC. Simple. It acts as a closed switch for DC, acts as an open switch for AC. तो फक्त DC ला पुढे जाऊ देतो, AC ला पुढे जाऊ देत नाही. जर AC यायला लागलं किंवा चेंजिंग करंट व्हायला लागलं तर जाऊ देते कुणाला, DC ला. त्याच्यामध्ये जर काही चेंज यायला लागला, चेंज म्हणजे AC येण्याची शक्यता असेल तर चेंज निर्माण झाला, any change in current, इंडक्टर produces back EMF. तो काय करेल, बॅक EMF प्रोड्यूस करेल. बॅक EMF चा फोर्स एवढा असतो की तो AC ला पुढे जाऊ देत नाही. त्याचं ते फंक्शन आहे इंडक्टरचं की चेंजिंग करंट आहे लागला, इट प्रोड्यूसेस बॅक EMF. ठीक आहे. रेक्टिफायर आउटपुट contains AC as well as DC. When this type of voltage is across RL, inductor passes only DC because of their function, because of its function. It passes only DC. And if AC comes, it produces back EMF for AC. So therefore AC will not pass through inductor. We get only DC across R gate. इंडक्टर काय करेल, AC पुढे जाऊ देणार. त्याचं फंक्शनच आहे तो AC यायला लागलं की ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे तो LC. जसं नाव आहे तशी फिगर आपल्याला ड्रॉ करायची. LC सेम आहे की रेक्टिफायर आउटपुट यायला AC DC की इंडक्टर पुढे जाऊ देणार नाहीये. आणि त्याच्यानंतर सुद्धा काही रिमेनिंग आफ्टर इंडक्टर इफ AC components remaining, this AC component is
bypassed by capacitor. दोन्ही फिल्टरचे थोडेसे नोट्स आपल्याला काय करायचे एकत्र करायचे. इथं 2 वेळा फिल्टर होतं. एकदा इंडक्टर फिल्टर करून दिला आणि त्यानंतर कॅपॅसिटर पण काय करेल फिल्टर करून देईल. त्याच्यानंतर जो आहे तो CLC. बघा तिन्हीचे पण फिगर काढला. जसं नाव आहे तसं फिगर काढायची CLC. ठीक आहे. सेम तेच फंक्शन सगळे आपल्याला इथे लिहायचे. कॅपॅसिटरचं फंक्शन सेम. आता 2 कॅपॅसिटर वापरलेले आहेत. AC DC आउटपुट यायला लागलं आणि त्याच्यामध्ये जर AC असेल तर पहिला जो C1 आहे तो बायपास करून टाकेल. आफ्टर C1 if AC remains this will not passed by inductor. It acts as open circuit for AC. After inductor if AC remains this AC is bypassed by capacitor C2. C1 बायपास करून टाकेल जर AC आलं तर. C1 च्या नंतर पण काही शिल्लक असेल तर त्याला तो जाऊ देणार नाही. इंडक्टर नंतर पण काही शिल्लक असेल तर C2 काय करेल बायपास करून टाकेल. 3 वेळा इथं फिल्टरची प्रोसेस होते. सगळ्या फिल्टरला कंपेअर केलं तर सगळ्यात हा कॉस्टली याला कॉम्पोनंट जे असेल पण सर्वात जास्त प्युअर डीसी आपल्याला इथं मिळेल कारण 3 वेळा फिल्टरची काय होते इथं प्रोसेस होते. त्याच्यानंतर झाला RC. आता इंडक्टरची साईज जास्त असते त्यामुळे कॉस्ट पण सर्किटची वाढते. आपण इंडक्टरच्या ऐवजी वापरू शकतो जर छोटे डीसी लोड असेल किंवा छोटे सर्किट्स असतील तर तिथं आपण रेजिस्टन्स वापरला तरी चालेल. R आणि C च्या अशा किती पण पेअर आपण वापरू शकतो. एक R आणि C ची जी पेअर आहे ते 10% रिपल काय करत जाते कमी करत जाते. तुम्ही जितक्या R आणि C च्या जोड्या वापराल तेवढी R आणि C प्रत्येक ठिकाणी 10 रिपल 10 काय होत जाते कमी होत जाते. ठीक आहे. आणि किंमत पण कमी राहील कारण आपण रेजिस्टन्स वापरला. इंडक्टर हेवी होतं सर्किट आणि किंमत पण वाढते. रेजिस्टन्स वापरला तर सर्किट सिंपल होतं आणि किंमत पण कमी होते. पण लाईट लोडसाठी फक्त आपण वापरू शकतो. इंडक्टर म्हटलं की हेवी लोडसाठी पण तुम्ही यूज करू शकता. तर इथं सगळे फिल्टर आपले झालेले. तुम्हाला फिगर पण सगळ्या बऱ्यापैकी फिल्टरचे पार्ट असतील. फक्त आपल्याला काय वेव्हफॉर्म काढत असतात. एकावरती एक वेव्हफॉर्म फक्त फिल्टरचे काढावं लागतात. आधी रेक्टिफायर दाखवायचं आणि त्याच्यानंतर फिल्टरची वेव्हफॉर्म दाखवायची. डॉटेड लाईन इंडिकेट्स रेक्टिफायर आउटपुट आणि क्लिअर लाईन इंडिकेट्स फिल्टर आउटपुट. ठीक आहे. तर इथंपर्यंत आपण आता रेक्टिफायरच्या पण रिव्हिजन टाकली. त्याच्यानंतर आपण टाकली रिव्हिजन फिल्टरवरती. राहिले रेग्युलेटर. त्यातला जो पहिला होता रेग्युलेटर जिनरचा होता. जिनर कधीही लावायचा रिव्हर्स बायसमध्ये कॅथोडवर पाहिजे आणि ट्रॅफिक पोलीस म्हणतो आपण जिनरला. एक हात वर एक हात खाली म्हणजे सिम्बॉल चुकणार नाही. ठीक आहे. एक रेजिस्टन्स पॅरलल मध्ये काढला आपण RL रेग्युलेटेड आउटपुट आणि इकडे अनरेग्युलेटेड इनपुट V0. हा RS सर्किट मधला मेन करंट IL जिनरचा करंट IZ इकडे IL तिथं व्होल्टेज VZ. ठीक आहे. VZ म्हणजेच VL असतं म्हणजेच V0 असतं. तर ही फिगर आपण पाहिलेली ऑलरेडी. याच्यामध्ये आपण लाईन आणि लोड दोन्ही पाहिलं आपण. जर काही कारणाने तुमचं आउटपुट वाढायला लागलं तर वाढलेलं आउटपुट सगळं RSच्या अक्रॉस जाते. इथला ड्रॉप वाढेल हा ड्रॉप वाढेल पण जिनरचं व्होल्टेज वाढत नाही कारण जिनरचं फंक्शन आहे शार्प ब्रेकडाऊन व्होल्टेज. एकदा तो ऑन झाला की ऑन होण्यासाठी जे आवश्यक व्होल्टेज असतं तेवढं व्होल्टेज त्याच्या भोवती कॉन्स्टंट राहते. मग त्याच्यानंतर इनपुट कितीही वाढलं तरी सुद्धा जिनरच्या अक्रॉसचं व्होल्टेज वाढत नाही. जर आपल्याला पॉवर सप्लाय बनवायचा असेल 10 व्होल्टचा तर मला जिनर पण घ्यावं लागेल 10 व्होल्टचा. 10 व्होल्ट एक आले की तो ऑन होणार आणि बाहेर फक्त 10च देत राहणार. त्याच्या अक्रॉस इनपुटला किती जरी व्होल्टेज आलं तुम्ही 100 दिलं काय 200 दिले काय जिनरचं 10 व्होल्ट बदलत नाही. त्यामुळे जिनरला वापरलं जातं रेग्युलेटरमध्ये स्टॅबिलायझरमध्ये तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय राहतं कॉन्स्टंट. वाढलेलं कुठं जाणार जर जिनर फक्त 10 देत असेल आणि जर तुम्ही 20 दिलं तर राहिलेल्या 10ला जागा जात बघा. जेव्हा तुम्ही इनपुट अप्लाय करताय हे 2च ठिकाण आहेत की जिथे तुमचं इनपुट जाणार आहे. रेजिस्टन्सच्या अक्रॉस जाईल आणि राहिलेलं जिनरच्या अक्रॉस जाणार आहे. बरोबर. पण जिनर जर कॉन्स्टंट ठेवतो म्हणजे राहिलेलं जे सगळं असेल ते कोणाच्या अक्रॉस जाईल RS. सिरीज रेजिस्टन्सच आपण त्यासाठी लावला की तो ड्रॉप घेईल. इथं राहिलेला सगळा ड्रॉप काय होणार जाणार आहे की जेणेकरून तुमचं आउटपुट काय राहील कॉन्स्टंट. VZ कॉन्स्टंट राहतं त्याच्यामुळे आउटपुट पण काय राहतं कॉन्स्टंट. फक्त जिनरचा जो करंट आहे तो मात्र वाढेल आणि वाढलेला जिनर करंट आउटपुटवरती कुठलाही परिणाम करत नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर IS IZ + IL पाहिला आपण. जर जिनर करंट वाढायला लागला की IL काय होतो तो की होतो त्याच प्रमाणामध्ये
की जेणेकरून सर्किटमधला मेन करंट काय जाईल कॉन्स्टंट. ठीक आहे, हे दोन्ही पॅराग्राफ आपण पाहिलेले आहेत. लाईन आणि लोड रेग्युलेशन आपण त्यासाठी पाहिले आपण. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत. त्याच्या आधीचा प्रश्न होता तर कॅरेक्टरिस्टिक्स होता लाईन रेग्युलेशन, लोड रेग्युलेशन, आउटपुट इम्पिडन्स, रिपल रिजेक्शन, हे सगळे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जिनरचे प्रॉब्लेम पण आता आपण पाहिले कालपर्यंत. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं ट्रान्झिस्टरचे सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर, ते तर आपण नेहमी बघतो. T1 बघा काढायचं असं नाही इमिटर राईट साईडला, त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर काढायचा उभा, त्याच्यानंतर जिना डायोड काढायचा आपल्याला. हे मेन स्ट्रक्चर आहे त्यामुळे हेच व्हायचं नाही. परत डिवायडर लावून त्याच्यानंतर RL च्या अक्रॉस आउटपुट रेग्युलेटेड आउटपुट RL R1 R2 T1 T2 हा जिनर डायोड. आता इकडे किती काढायचे आपल्याला मी सांगितले तुम्हाला की 5 रेजिस्टन्स ड्रॉ करायचे असतात. इकडे 3 तर इकडे 2. ठीक आहे, हा लावला व्हायचा अक्रॉस, हा लावला व्हायचा अक्रॉस. R1 R2 म्हटलं की हा R3 हा R4 तुम्ही कोणतीही नाव द्या तुमचे हे फक्त टेस्ट नोट्समध्ये आले पाहिजे. हे अनरेग्युलेटेड इनपुट रेग्युलेटेड आउटपुट, अनरेग्युलेटेड इनपुट रेग्युलेटेड आउटपुट ही महत्त्वाची फिगर आहे. त्याला आपण सिरीज बस म्हणून वापरलं किंवा इमिटर फॉलोअर म्हणायचं. हा वापरला आपण एरर ॲम्प्लिफायर म्हणून. जिना डायोड वापरला आपण रेफरन्ससाठी. तिथून आपल्याला रेफरन्स मिळतो की आपल्याला किती ठेवायचे आउटपुटला. त्यामुळे पॉवर सप्लाय तयार करत असताना ज्या व्होल्टेजचा पॉवर सप्लाय आहे त्याच व्होल्टेजचं काय करावं लागेल जिनर घ्यावं लागेल. हा ट्रान्झिस्टरला कळलं पाहिजे की आउटपुटला किती ठेवायचं. त्यामुळे हे रेफरन्स व्होल्टेज जिनरकडनं घेतो आणि सॅम्पल व्होल्टेज घेतो फीडबॅकच्या मार्फत आणि दोन्हीला कम्पेअर केलं जातं की कमी आहे का जास्त आहे का बरोबर आहे. त्या पद्धतीने पुढे प्रोसेस होत राहतो. ठीक आहे, R1 आणि R2 वापरले आपण डिवायडर म्हणून. त्याच्यानंतर R3 जो आहे तो कलेक्टर रेजिस्टर आहे T2चा आणि R4 जिनर डायोडचं व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी वापरला आपण R4. हे होतं कन्स्ट्रक्शन पार्ट. आता त्याच्यामध्ये आपण ट्रान्झिस्टरचं बेसिक पण पाहिलं की ट्रान्झिस्टरला जेव्हा तुम्ही बेसला 0 देता NPN असेल तर बेसला 0 असेल तर ट्रान्झिस्टर राहतो ऑफ आणि जर बेसला 0 असेल तर इमिटरला पण 0च असतं. बेस टू इमिटर सेम असतं, कलेक्टर फक्त त्याच्या काय असतो ऑपोजिट असतो. आता याच्या ऑपोजिट काय म्हणावं लागेल तर तुम्ही बेसला 1 दिलं म्हणजे 1 म्हटलं की हाय व्होल्टेज आणि 0 म्हटलं की लो व्होल्टेज आहे तर ट्रान्झिस्टर होईल ऑन. जे बेसला आहे ते इमिटरला कलेक्टरला त्याच्या अपोजिट. ठीक आहे, तर हे बेसिक आपण इथे यूज केलं होतं. आणि रिझन इफ आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस, जर तुमचं आउटपुट कॉन्स्टंट राहता इन्क्रीज जर व्हायला लागलं तर वाढलेलं आउटपुट डिवायडरच्या मार्फत इथे येईल एरर ॲम्प्लिफायरकडे. ठीक आहे, आता जर आपण वाढलेलं जर हाय म्हटलं आपण तर हाय व्होल्टेज आला असं म्हणूया. ह्याच्या बेसला हाय व्होल्टेज असेल तर त्याचा कलेक्टर अपोजिट राहील 0 होईल. हे 0 इथं गेलं, हा 0 म्हणजे बेस आहे म्हणजे इथं कलेक्टर काय झालं 1 झालं. म्हणजे हा जो ड्रॉप होता VCE हा ड्रॉप काय केला आपण वाढवला. जसं जिनरमध्ये RS च्या अक्रॉस जात होतं तसं याच्यामध्ये हा सिरीज पास म्हणून वापरलाय. जे काही इनपुट व्होल्टेज आहे ते हा ह्याच्या अक्रॉस जाणार ट्रान्झिस्टरच्या राहिलेल्या आउटपुटला मिळणार. ठीक आहे, मग आउटपुट जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर एक्स्ट्रा राहिलेलं आपण सगळं ह्या ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस म्हणून टाकणार आहे T1 कडे. म्हणून त्याला म्हटलं जातं सिरीज पास. सिरीज पास म्हटलं की तो ड्रॉप घेणार. ठीक आहे, इकडचं व्होल्टेज वाढलं की जे वाढलेलं आउटपुट होतं ते कॉन्स्टंट केलं जातं. याच्या विरुद्धात याच्या अपोजिट इफ ड्यू टू एनी रिझन इफ आउटपुट व्होल्टेज डिक्रीजेसला आपण लो म्हणजे 0 घेऊया. जर 0 आलं लो झालं व्होल्टेज बेसला 0 आहे म्हणजे याचा कलेक्टर झाला 1. हाच 1 आपण इथं जोडलाय. ठीक आहे, T1 चा बेस जर 1 असेल तर कलेक्टर त्याच्या अपोजिट असतो 0 म्हणजे VC काय केलं जाईल कमी केलं जाईल. VC कमी केलं की आउटपुट तुमचं काय होईल वाढेल. म्हणजे कमी झालेलं आउटपुट सुद्धा तुमचं वाढेल. जे इक्वेशन आहे आपलं V is equal to VCE ड्रॉप आहे प्लस V ना ह्या पद्धतीचा ड्रॉप आहे. जे इनपुट जाणार आहे ते VC याच्या अक्रॉस जाईल राहिले तुमच्या आउटपुटला जाणार आहे. तर जर आउटपुट वाढायला लागलं वाढलेला आपण याला देतोय की आउटपुट काय राहायला पाहिजे कॉन्स्टंट. जर हे कमी व्हायला लागलं तर इकडे सांगतो आपण इकडे देतो की जेणेकरून आउटपुट राहायला पाहिजे कॉन्स्टंट. ह्या पद्धतीने इथं काम केलं जातं. तर याच्यानंतर पुढे क्वेश्चन होता की करंट लिमिटिंग फॅसिलिटी याच्यामध्ये यूज केल्यानंतर याच्यामध्ये दिली
नाही आता की समजा शॉर्ट सर्किट याच्यामध्ये व्हायला लागलं तर ती फॅसिलिटी ह्या रेग्युलेटरला दिलेली नाही. तर याच्या पुढचं क्वेश्चन होतं तर विथ करंट लिमिटिंग ट्रान्झिस्टर सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर. मला वाटतं जो सिलेबसमध्ये तो रिमूव्ह झालेला आहे आपल्याला नवीन 25% जो सिलेबस आपला कमी केला त्याच्यामध्ये तो क्वेश्चन नसल्यामुळे ते शिकवलेलं नाही आहे. तुम्ही जर नोट्समध्ये पाहिलं तर याच्यानंतर एक फिगर आहे ज्याच्यामध्ये अजून एक ट्रान्झिस्टर आणि अजून एक रेजिस्टर त्याच्यामध्ये ॲड केलेला असतो की समजा शॉर्ट सर्किट झालं तर ते प्रोटेक्ट करतात. तर हा क्वेश्चन आपल्याला नाही आहे त्याच्यामुळे घेतलेला नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलं मग 3 पिन IC त्याची ब्लॉक डायग्राम पाहिली आपण. त्याच्यामध्ये पण सिरीज पार्ट ट्रान्झिस्टर असतो. सगळ्या 3 पिन जे 3 पिन रेग्युलेटरचे जर काही क्वेश्चन आले तर सिरीज पार्ट ट्रान्झिस्टर असतो विच कॅन हँडल 1.5 एम्पियर करंट. हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये लोड करंट इतका तो करंट त्याच्यामध्ये हँडल करू शकतो सिरीज पास. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक पाहिलं आपण शटडाऊन फॅसिलिटी पण पाहिली आपण की IC ऑटोमॅटिकली ऑफ होते जेव्हा ICचं टेम्परेचर 175 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्हायला लागलं तर IC स्वतःहून काम बंद करते. ठीक आहे. थर्मल शटडाऊनची फॅसिलिटी आपण पाहिली. त्याच्यामध्ये आपण ऑपरेशनल एम्प्लिफायर पाहिला ज्याला 2 इनपुट इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. ठीक आहे. नॉन इन्व्हर्टिंगला आपण रेफरन्स जोडला आणि इन्व्हर्टिंगला जोडला आपण डिवायडरचं व्होल्टेज हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण त्याचे टाईप्स पाहिले डायरेक्ट आपण कोणते पाहिले फिक्स आणि व्हेरिएबल. फिक्समध्ये पण परत 2 पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही क्वेश्चन आपण पाहिलेले होते. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह म्हटलं की तुम्हाला काय IC म्हटलं की ICचे नंबर लक्षात ठेवावे लागतात. ICला तुम्ही बघितलं असेल 3च आपण कनेक्शन दिले कारण 3 पिनचे IC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 1 फॉर इनपुट 2 फॉर आउटपुट आणि 3 फॉर ग्राउंड. त्याच्यानंतर 2 कॅपॅसिटर जोडलेले आपण C2 आणि C1. दोन्हीकडे सेम आहे फक्त ICचे नंबर बदलतात. 340 ची सिरीजमध्ये LM 340 इंडिकेट पॉझिटिव्ह व्होल्टेज पॉझिटिव्ह फिक्स आणि LM 320 इंडिकेट्स निगेटिव्ह सिरीज किंवा त्याच्याऐवजी आस्ट्रेटर वापरले जाते. आस्ट्रेटर XX इकडे 79 XX निगेटिव्ह साईड इकडे LM 320 डॅशबोर्ड काही तो व्होल्टेज दिलेला असेल 5 10 15 जे तुम्हाला पाहिजे असेल. ह्या ICच्या नंबरचा अर्थ होतो की निगेटिव्ह आणि जे पुढे लिहिलं असेल निगेटिव्ह तेवढं व्होल्टेज आपल्याला ते IC देते. सेम इकडे पॉझिटिव्हला LM 340 ऑब्लिक 5 जर लिहिलं तुम्ही तर ही IC पॉझिटिव्ह 5 दिला जाते. ठीक आहे. ICचा नंबर एक खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये लिहित असताना पहिला पॉईंट आपल्याला लिहायचं याच्यामध्ये जो सिरीज पार्ट ट्रान्झिस्टर आहे तो 1.5 एम्पियर लोड करंट आपल्याला देईल आणि जी IC मध्ये इथं तुम्ही व्होल्टेज लिहिलं असेल तेवढं फिक्स पॉझिटिव्ह ही IC आपल्याला काय देईल व्होल्टेज देईल. हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंटमध्ये आपण कनेक्शन केलेले 1 2 3 कशाला दिलेले. नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण दिले की 3 आणि 4 सॉरी C1 आणि C2 का आपण जोडलेले. C1 आहे कशासाठी जोडलेले आपण रिमूव्ह द AC कॉम्पोनंट. जर AC येत असेल तर बायपास म्हणून वापरले आपण C1 बायपास करून टाकले. जो C2 आहे तो इम्प्रूव्ह द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. ठीक आहे. सेम हे सगळे फंक्शन तिकडे आहेत फक्त पॉझिटिव्हचे निगेटिव्ह लिहायचं ICचा नंबर आपण बदलायचा. बाकीचे सगळे फंक्शन तुम्हाला सेम. त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल पण पाहिलं. व्हेरिएबलचा पण ICचा नंबर 338 338 हे पण आपण पाहिले. ठीक आहे. व्हेरिएबलमध्ये फक्त काय केलं आपण 10 रेजिस्टन्स आपण व्हेरिएबल वापरलेले. R1 R2 हे R3 हे तुमचं बी आउट हे बी. त्याच्यानंतर LM 338 आणि इथं तुमचं असेल ग्राउंड टर्मिनल 3. ठीक आहे. याचं इक्वेशन पण आपण काढून पाहिलेले. आता मी देत नाही डिव्हिजनमध्ये व्हेरिएबलचे IC आपल्याला किती देते ते पण आपण पाहिलं. किती ते किती त्याचे रेंज आपण पाहिलेली आहे. त्याच्यावरूनच आपण इक्वेशन काढलेलं आहे. ठीक आहे. व्हेरिएबल म्हटलं की तुम्ही चेंज करू शकता आणि फिक्स म्हटलं की तुम्ही चेंज नाही करू शकत. जर फिक्स्ड पॉझिटिव्ह आणि फिक्स्ड निगेटिव्ह एकत्र केले आपण तर आपल्याला ड्युएल पॉवर सप्लाय पण बनवता येतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आपल्याला काय करता येतं देता येतं. थोडेसे ॲडव्हान्टेज आपण पाहिले. सर्किट सिम्पल असतं कॉस्ट कमी असते लॉंग लाईफ असतं. हे 3 पिन ICचे थोडेसे ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्टला पाहिलं SMPS तर आपण आत्ताच पाहिलेलं होतं. SMPS मध्ये अगदी सिम्पल आहे की तुम्हाला जर ट्रान्झिस्टर काढायचं आहे त्याच्यानंतर त्याला ऑन करण्यासाठी इथं पल्स जनरेटर काढायला लागेल. त्याच्यानंतर एक डायोड सिंपल डायोड आणि त्याच्यानंतर इंडक्टर काढला आपण इकडे डिवायडर
ट्रान्झिस्टर काय करेल, फक्त फरक काय आहे, इथला जो ट्रान्झिस्टर आहे हा सिरीज म्हणून वापरलेला नाही, तर स्विच म्हणून वापरलाय. बऱ्याच फिलिंग ब्लँकसाठी आपल्याला हे सांगावं लागतं, ह्या स्विच म्हणून वापरलाय. इनपुट आलं की स्विच ऑन किंवा ऑफ होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे बाहेर आउटपुट मिळतं, ऑन झालं की आउटपुट मिळेल, ऑफ झालं की मिळणार नाही, म्हणून त्याला चॉपिंग हा शब्द वापरला आहे. T1 हा ट्रान्झिस्टर काय करेल, स्विच म्हणून यूज केलं. जे स्विच ऑन ऑफ कशावर डिपेंड आहे, तर पल्स जनरेटरवरती. याला ऑन ऑफ करण्यासाठी आपण जोडलेले आहे पल्स जनरेटर. इथून पल्स कशी आली त्याच्यावर डिपेंड आहे की हा कसा ऑन होईल का ऑफ होईल. ऑन झाला की तो इनपुट आउटपुटला ढकलेल, इकडच्या साईडला ढकलेल, आणि ऑफ झाला की आपल्याला मिळेल 0. त्यामुळे ऑन झाला की आपल्याला असं व्होल्टेज मिळेल 0 की ग्राउंडला, परत ऑन परत 0. यालाच म्हटलं जातं की तो ह्या टाईपमध्ये आपल्याला काय करेल, स्क्वेअर वेव्ह मिळेल आपल्याला अशाच्या. ठीक आहे, इकडे आपल्याला स्क्वेअर वेव्ह मिळेल. ठीक आहे, तर स्विच मोड पॉवर सप्लाय, ट्रान्झिस्टर स्विच म्हणून यूज केलं की त्याच्यातून वाढण्याची पॉवर त्याच्यातून बाहेर पडते, ते फार कमी पडते, कमी डिसिपेट होते पॉवर जेव्हा त्याला आपण स्विच म्हणून वापरतो. तेव्हा जो ऑफ होतो, ऑफ केल्यानंतर त्याला रेस्ट मिळते, त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारी हीट किंवा पॉवर आहे ती कमी होते आणि त्याचं लाईफ वाढतं, लॉंग लाईफला जाईल. हे सर्किट जेव्हा आपण ट्रान्झिस्टरला सिरीज पास म्हणून न वापरता स्विच म्हणून वापरलं जातं. आता जर डायोड वापरले आपण, तर डायोडचं काय काम आहे, फक्त जर इंडक्टर जे वापरलेले आहेत, इंडक्टर असेल, पुढे कॅपॅसिटर असेल, काही असेल, तर एलसीचं सर्किट आहे ते फिल्ट्रेशनसाठी वापरतो आपण. फिल्टर चॉपर जे मिळते डीसी ते फिल्टर करून पुढे कॉन्स्टंट देण्यासाठी आपण वापरलेले एलसी फिल्ट्रेशनची प्रोसेस होते. पण जर एसी येत लागलं तर इंडक्टर प्रोड्यूस करतो बॅक ईएमएफ विच मे बी डॅमेज T1. जर बॅक ईएमएफ प्रोड्यूस केलं तर T1 आपण काय करू शकतो, डॅमेज होऊ शकतो, म्हणून आपण मध्ये वापरला डायोड, जेणेकरून बॅक ईएमएफ जर प्रोड्यूस झालं तर ते डायोडकडे जावं, डायरेक्ट ट्रान्झिस्टरकडे जाणार नाही. तर टोटल रेग्युलेटर पण आपलं झालेलं आहे. तर जवळपास सगळी रिव्हिजन आपली पूर्ण झालेली आहे. तर नेक्स्ट लेक्चरपासून कॉम्प्युटर मात्र आपलं काय होईल चालू होईल, जर तुमचा आवडता चॅप्टर असेल. Today's active student question is Zener diode is operated on forward bias, reverse bias or both.